गेल्या काही दिवसापासून या हनी ट्रॅपनं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडवून दिली। मित्रहो नमस्कार। गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हनी ट्रॅपचा एक मोठा विषय चर्चेचा ठरलेला आहे। हा हनी ट्रॅप काय असतो बघा, म्हणजे यासाठी सुंदर महिलांचा वापर केला जातो। लैंगिक संबंध किंवा अन्य प्रकारे जवळीक करून या महिला संबंधित व्यक्तीकडील गुप्त माहिती मिळवत असते। म्हणजे या सुंदर महिलांनी त्या व्यक्तीवर केलेला हा हनी ट्रॅप असतो। म्हणजे सहसा असे प्रकार शत्रू राष्ट्रातील गोपनीय माहिती मिळवण्यासाठी केला जातो, पण आता असा हनी ट्रॅप महाराष्ट्रातच झाला असल्याचं किंवा होत असल्याचे अनेक दावे सध्या होत आहेत। महाराष्ट्रातल्या हनी ट्रॅपमध्ये बड्या अधिकाऱ्यांच्या सह मंत्री म्हणजे राजकारणातले आजी माजी मंत्री आणि नेते अडकल्याचे दावे केले जात आहेत। विशेष म्हणजे हे प्रकरण पावसाळी अधिवेशनात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात गाजलं, त्यानंतरही अजूनही गाजत आहे। देवेंद्र फडणवीस यांनी मात्र या विषयावर सांगितलं नो हनी नो ट्रॅप, पण तरीही हा विषय केल्या संपत नाही। महाविकास आघाडीतील वेगवेगळे नेते हनी ट्रॅपचा दावा करीतच आहेत। उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी तर विद्यमान सरकारमध्ये असलेले 4 मंत्री या हनी ट्रॅपमध्ये अडकलेले आहेत असं सांगितलंय। शिवाय ठाकरे शिवसेनेतील काही तरुण खासदार हनी ट्रॅपच्या भीतीनंच भाजपनं फोडलेले आहेत। भाजपनं हा सगळा ट्रॅप विरोधकासाठी लावलेला होता, पण त्यामध्ये भाजपाचेच नेते अडकले आहेत असा मोठा दावा देखील संजय राऊत यांनी केला। भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय असलेल्या प्रफुल्ल लोढा यांना पॉक्सो कायद्याखाली अटक करण्यात आली आणि त्यानंतर मग ही एक प्रकरणं बाहेर येत गेली। नाशिक हनी ट्रॅपची सीडीच आमच्याकडे आहे असा दावा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला। संजय राऊत, एकनाथ खडसे, विजय वडेट्टीवार, रोहित पवार यांनी याबाबत मजबूत दावे केलेले आहेत, पण देवेंद्र फडणवीस यांनी मात्र हे काही मान्य केलेलं नाही। देवेंद्र फडणवीसांनी नो हनी नो ट्रॅप असं जरी सांगितलं असलं तरी या प्रकरणातील मोठी माहिती सरकारकडेही आहे आणि विरोधी पक्षाकडेही आहे। मागील काही काळात जी काही सत्तापालट झाली ती देखील अशा सीडीमुळे झाली। इतकं मोठं ते प्रकरण आहे, त्यात खूप मोठी माणसं आहेत, त्यावर खूप काही बोलण्याची गरज नाही। ज्या वेळेला आम्ही ती दाखवू त्यावेळेला आम्हाला 10-20 हजार रुपयाचं तिकीट लावावं लागेल असं देखील विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत। हनी ट्रॅपचं खूप मोठं रॅकेट आहे, त्यात अनेक मोठे मासे अडकलेले असून साधारणपणे 50 मंत्री आणि अधिकारी यात अडकलेले आहेत। मोठे अधिकारी, मंत्री, राजकारणातले अनेक आजी माजी मंत्री यामध्ये आहेत। लोढा यानं या अनेकांकडून पैसे देखील घेतलेले आहेत आणि ही रक्कम तब्बल 200 कोटीपेक्षा जास्त असल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे। हो, प्रफुल्ल लोढा याच्याकडे असलेले पुरावे त्यांनी कोणाला देऊ नयेत किंवा ते कोणाच्या हातात पडू नये त्यासाठी त्यांना पुन्हा पुन्हा कोठडीमध्ये टाकलं जात आहे असा आरोप एकनाथ खडसे यांनी केलेला आहे। आमदार रोहित पवार यांनीही अशाच प्रकारचा दावा केलेला आहे। म्हणजे एकंदर या प्रकरणामुळं राजकारणात मोठी खळबळ उडालेली असताना आता अजित पवार यांनी थेट आव्हानच देऊन टाकलं। हनी ट्रॅपचं सत्य नेमकं काय आहे हे लोकांना कळायला हवं। नुसता दम देऊ नका, जे काही पेन ड्राईव्ह, सीडी, जेही काही पुरावे आहेत ते असेल तर दाखवा, आपण त्याच्यावर कारवाई सुद्धा करू। पण या होत असलेल्या केवळ आरोपामुळं सगळेच संशयाच्या भोवऱ्यात अडकतात असं देखील अजित पवार यांनी म्हटलं। गेल्या काही दिवसापासून या हनी ट्रॅपनं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडवून दिली। आता अजित पवार यांनी तर विरोधकांना खुलं आव्हान देऊन टाकलेलं आहे। त्यामुळं हनी ट्रॅपचा आरोप करणारे आता पुढं करणार तरी काय, म्हणजे काही पुरावे सार्वजनिक करणार आहेत की फक्त आरोपच करीत राहणार आहेत हे पाहावं लागेल। पाहूया आता विरोधक हे आव्हान स्वीकारतात की पुन्हा केवळ फक्त आरोप करीत राहतात, कारण नुसत्या आरोपाला काही अर्थ नाही। पुरावे समोर आल्याशिवाय पुढं काहीही घडणार नाही। त्यामुळं आता विरोधकाची भूमिका काय असेल हे पाहणं खूप महत्वाचं आहे। मित्रांनो, पाहूया आपण
धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.